विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर प्रकरण 6 पाहूयात आपण, मानसिक विकृती. ओके, मानसिक विकृती म्हणजे काय, मानसिक विकृतीचे स्वरूप, मानसिक विकृतीचे निकष आणि मानसिक सदृढता, मानसिक विकृतीचे वर्गीकरण, प्रमुख मानसिक विकृती कोणकोणत्या आहेत, 6 प्रमुख मानसिक विकृती या ठिकाणी आहेत. त्यानंतर मानसिक विकृतीचे संकेतचिन्ह व उपचार दिशा हे पाहूयात. तर व्हिडिओचे 2 पार्ट होतील. दरवेळेप्रमाणे मागचा जो काही पाठ होता त्यामध्ये 3 पार्ट झाले होते. ते जरा पाठ मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ देखील मोठे झाले. ते तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. तर प्रस्तावनाकडे जाऊयात आपण. तर प्रस्तावनामध्ये आपल्याला मानसिक विकृती म्हणजे काय आणि काही कृती दिले ते पाहूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीमध्ये अपसामान्य वर्तनाबद्दल शिकलो आहे. आता अपसामान्य वर्तन मला वाटतं दुसरा धडामध्ये काहीतरी तुम्ही शिकलेला आहात. ओके, अपसामान्य वर्तन म्हणजे आधीच लक्षात घ्या, जे सामान्य वर्तन नाही. हे एवढीच तुम्ही सोप्या पद्धतीने व्याख्या लक्षात ठेवू शकता. अपसामान्य वर्तन किंवा विकृत वर्तन काय आहे हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व गोष्टींचा सारांश म्हणजे विकृत वर्तनाचे वर्तन विचलन, वैयक्तिक ताणतणाव आणि सदोष प्रतिक्रिया हे महत्त्वाचे निकष मानले जातात. आता निकषामध्ये पुढे आपण पाहणारच आहोत. तर या ठिकाणी थोडक्यात दिले तर विचलन आणि वैयक्तिक ताणतणाव आणि सदोष प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या आहेत. पहा, हे आपण खालील दिलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतो. या ठिकाणी उदाहरण दिले आणि पुढे नंबर मला वाटतं 64 तुम्हाला विश्लेषण देखील दिलेले आहे. तर पाहूयात आधी उदाहरणं. विकृतीचे विविध निकष व आपल्या समजुतीच्या आधारे आपण यापैकी कोणत्या व्यक्तीचे सामान्य व अपसामान्य व्यक्ती समजतात ते पाहूयात. ओके, तर पहिला पाहूयात. हेमंत त्याच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा लकी निळा रंगाचा शर्ट वापरतो. म्हणजे या ठिकाणी जो काही लकी शब्द आहे त्यावेळेस आपण पाहत असताना आपल्याला असे लक्षात येईल की आपण जेव्हा हा लकी जो काही हेमंत हा तर चांगला मुलगा आहे, तो तर अपसामान्य नाही, तर तो फक्त काय वापरतो तर निळा शर्ट वापरतो. म्हणजे हे जरा वेगळे प्रश्न आहेत. तर पुढे आपण विश्लेषणामध्ये पाहणारच आहोत. पण सीमाला सहजपणे झोप येतच नाही, हे देखील एक अपसामान्य वर्तनाचा भागच आहे. पण सहजपणे झोप येत नाही हे महत्त्वाचं नाही, पण झोपच येत नाही हे अपसामान्याचं वर्तन होऊ शकतं. ओके, तर तिसरा, राकेश मित्रांशी वाद घालताना आपण हरत आहोत असे वाटल्यास तो भिंतीवर मुठी आपटतो किंवा उश्या फेकतो. आता दररोज उश्या फेकतो आणि मुठी मारतो तर तो अपसामान्याचं वर्तन होईल. पण फक्त या ठिकाणी मित्रांशी वाद घालताना दिलेला आहे, तर या ठिकाणी तो अपसामान्य वर्तन देखील होणार नाही. पहा, थोडंफार प्रमाणात होईल. ओके, तर रीना नेहमी घाबरलेली असते, परंतु कोणत्या विशिष्ट गोष्टीची तिला भीती वाटते तेही ती सांगू शकत नाही. हां, हे तर पूर्णपणे तुम्हाला अपसामान्य असल्यासारखं वाटेल. ओके, तर पुढे पाहूयात. नंबर 64 येऊ शकता. तुम्ही पुस्तक समोर ठेवा. ओके, तर आपल्यापैकी बहुतेकांना वरील उदाहरणात वर्णन केलेल्या वर्तनापैकी कोणते वर्तन आपल्याला सामान्य मानले जाऊ शकते व कोणते अपसामान्य मानले जाऊ शकते याचे स्पष्टपणे वर्गीकरण करणे अवघड आहे. मी म्हटलेल्याप्रमाणे मागचे जे काही उदाहरण आहे ते देखील त्या ठिकाणी अपसामान्य आणि सामान्य यांच्यामध्ये आपल्याला जे काही फरक आहे ते आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे जाणून घेतलेलं नाही. पहा, असे का हे या पुढील भागात समजून घेऊयात. आता असे का होते तर या ठिकाणी पुढे दिलेले जे काही मानसिक विकृतीचे स्वरूप आहे त्यामध्ये आपण पाहूयात. ओके, तर साधारणपणे आपल्याला असे लक्षात येते की सामान्य आणि अपसामान्य वर्तन यात निर्णय घेणे कठीण आहे. म्हणजे आता वर्तनामध्ये तुम्ही तुमच्या वर्गातील मुले पाहिला असेल किंवा एखादा मुलगा एखादा मुलगी ती इतरांकडे वगैरे लक्ष देत नाही, जास्त अभ्यासामध्येच फोकस झालेले दिसतात. तर इतर मुलं आणि मुली ते अभ्यासामध्ये नसतात पण इतर गोष्टीमध्ये जास्त पुढे असतात. अशाच मुलामध्ये देखील तुम्ही पाहिला असेल. पण एखादा मुलगा तुम्हाला वेड्यासारखं दिसेल किंवा एखादा मुलगा, मला वाटतं तुम्ही पहा चित्रपट पाहिला असेल, तर पहा चित्रपटामधील तो सामान्य आहे का अपसामान्य हे देखील सांगता येणं कठीण असतं. पहा, तर तो अमिताभ बच्चन यांचं जो काही चित्रपट आहे, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचं, तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला लर्निंग देखील आहे. ओके, तर पाहत म्हणजे त्या ठिकाणी जे काही अपसामान्य वर्तन आहे ते थोडं सांगण्यात कठीण आहे. पहा, मानसिक आरोग्याच्या सातत्य
प्रारूपानुसार कोणते वर्तन सामान्य व कोणते वर्तन अपसामान्य यात अशी कोणतीही स्पष्ट सीमारेषा आढळत नाही. आता या ठिकाणी जे काही वर्तन आणि सामान्य वर्तन हे असंच आहे, ॲक्युरेट या ठिकाणी नाही पहा. ओके, कारण आजारपण आणि निरोगीपणा या दोन भिन्न श्रेणी असून एकाच अखंड श्रेणीतून दोन ध्रुव आहेत. म्हणजे निरोगी आणि आजारपण, काही आजारीमुळे अपसामान्य होतात, काही निरोगी असून देखील अपसामान्य असतात. म्हणजे या दोन ध्रुवामुळे त्या ठिकाणी दोन श्रेणी पाडतात पहा. ज्यातील दोन समीप बिंदू एकमेकांपासून स्पष्टपणे भिन्न नाहीत. व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी आरोग्याच्या विशिष्ट बिंदूवर असू शकतो आणि जेव्हा त्याची परिस्थिती सुधारते किंवा बिघडत चाललेली असते तेव्हा त्याची त्या श्रेणीवरील स्थान बदलत जाते. हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुढील आकृतीचा 4 अवस्थाच्या सहाय्याने समजून घेऊयात. आता या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे दिले आहे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल पहिल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी काय आलेलं आहे, तर ते पूर्णपणे स्वस्थ म्हणजे चांगल्या पद्धतीने. दुसऱ्या अवस्थेमध्ये मध्यम स्वस्थ म्हणजे एक मध्यम चांगल्या पद्धतीने. तर तिसऱ्यामध्ये मध्यम आजारी आणि पूर्णपणे आजारी. म्हणजे आपण जेव्हा मानसिक विकृतीचे विचार करत असताना त्यामध्ये आपल्याला दोन ध्रुवे आढळतात, तर ते आजार आणि निरोगीपणा. आता निरोगीपणामध्ये पूर्णपणे स्वस्थ म्हणजे पूर्णपणे निरोगी आणि मध्यम निरोगी असं आपण वर्गीकरण करू शकतो. आणि आजारपणामध्ये मध्यम आजारी आणि पूर्णपणे आजारी यामध्ये आपण त्या ठिकाणी मानसिक विकृती आहे ती बदलताना दिसते पहा. आता मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूप हे या ठिकाणी 6.1 मध्ये आहे. तर आता या ठिकाणी 4 अवस्था दिली, ते आधी 4 अवस्था समजावून घेऊत. ओके, पहिली अवस्था पाहूत. या व्यक्ती सकारात्मक विचार करून चांगले कार्य करीत असतात. ते शांत व समाधानी असतात. त्यांचे वर्तन प्रेरणादायी व ऊर्जावान असते. तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व निरोगी असतात. काळजी करण्यासारखे काही नसते. ते जीवनात संतुष्ट असतात. अशा व्यक्ती यात येतात. आता तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही मोडत असाल किंवा एखादा मित्र घ्या तुमचा, तो मोडत असेल, तर यामध्ये पहा तुम्हाला एक चांगली वर्तन असेल, शांत व समाधानी असेल, त्यानंतर ऊर्जा म्हणजे सर्वांशी बोलणारा वगैरे चांगला असेल एखादा मुलगा किंवा व्यक्ती, किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम निरोगी म्हणजे चांगल्या प्रकारे निर्णय घेतो, चांगल्या प्रकारे बोलतो, रागीट असं काही नाही अशा पद्धतीची ज्या व्यक्तीमध्ये आढळते तर ते या ठिकाणी अवस्था 1 मध्ये आढळतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये पाहूयात आपण. या अवस्थेत व्यक्ती तटस्थ परंतु प्रक्रियाशील असतात. म्हणजे त्या ठिकाणी जे काही व्यक्ती आहे ते प्रक्रियाशील असतात. तर कधीकधी ताण निर्माण करणाऱ्या घटकांचा परिणाम म्हणून चिंताग्रस्त व उदासीन दिसून येतात. म्हणजे जेव्हा त्यांना ताण वगैरे निर्माण होतो त्यावेळेस त्यांना त्याचा परिणाम त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या चिंताग्रस्त व उदासीन असे होत असतात पहा. ताणतणावाचा परिणाम त्या व्यक्तीवर कार्यावर होतो. म्हणजे जेव्हा ताणतणाव वगैरे वाढत असतो त्यामुळे त्या व्यक्तीवर त्याचे जे काही काम आहे त्याच्यावर देखील बाधा आणतात पहा. ते स्वतःवर शंका घेतात. त्यांना लवकर थकवा जाणवतो व त्यांचा उत्साह कमी होतो. म्हणजे त्या ठिकाणची जी काही दुसऱ्या अवस्थेमधील व्यक्ती त्यांना जेव्हा या अवस्थेतील व्यक्ती ते चिंताग्रस्त उदासीन असतात पहा. त्यांना जेव्हा ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी त्याचं जे काही कार्य आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावर बिघाडा निर्माण होतो आणि त्यांना ते स्वतःशी शंका घेतात व त्यांना लवकर थकवा वगैरे निर्माण होत असतो पहा. त्यानंतर अशा प्रकारे अनुभव कदाचित आपल्याला देखील आले असेल. आता तुम्ही देखील मला वाटतं तुमच्यामध्ये रोज जर पाऊस चालू असेल तर अशा पद्धतीचा जो काही अवस्था आहे ती तुमच्या देखील निर्माण होत असते. म्हणजे पावसामुळे आपल्याला घरातच बसणे किंवा घरातील कोणीतरी ओरडलं तर अशा गोष्टी तुम्हाला देखील घडत असतात पहा. उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मुलाखतीच्या वेळी असे अनुभव बऱ्याचदा येतात. परंतु अशा परिस्थितीत व्यक्ती जर अधिक वास्तववादी बनली आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार केला, म्हणजे आपण देखील इंटरव्ह्यूला वगैरे गेलं असतं किंवा तुम्हाला मला वाटतं मागच्या वेळेस 20 मार्काची वगैरे तुम्हाला तोंडी परीक्षा घेतली जाते. आता उद्या तुम्हाला त्यावेळेस तोंडी परीक्षा आहे किंवा म्हटल्यावर तुम्ही देखील त्या ठिकाणी घाबरत असता आणि आपली मुलाखत आहे, मॅडम कोणते प्रश्न विचारतील किंवा तुमचे सर कोणते प्रश्न विचारतील त्याबद्दल तुमच्या देखील मनात या पद्धतीची भावना निर्माण होत असते पहा. पण त्यावेळेस आपण कसे आहोत, आपल्याला जे काही माहिती आहे उत्तर आपण कसे मुलाखती पार पाडू याच्यावर आपण लक्ष देणे गरजेचे असते पहा. तसेच
आपल्याला क्षमता व मर्यादा लक्षात घेतल्या तर निर्माण झालेला ताणतणाव कमी करण्यास मदत मिळू शकेल. म्हणजे आपण जेव्हा त्या ठिकाणी जात असताना आपल्याला जर कळालं, जर बाबा मी जर सर्व तयारी आहे ते चांगल्या पद्धतीने केली आहे, जे काही आमच्या क्षमता आहे ते आपण योग्य पद्धतीने मांडले आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जो काही ताण आहे तो आपण कमी करण्यास मदत होईल बा. याचबरोबर सकस आहार, निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास, पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यास, अधिकाधिक सामाजिक कार्यात सहभागी घेतल्यास व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यास मदत मिळू शकते. म्हणजे आपण जेव्हा या दुसऱ्या अवस्थेतून पार पाडत असताना आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, झोप आणि विश्रांती, सकस आहार म्हणजे एक चांगले आहार घ्यायला पाहिजे. त्यानंतर तुमचे जे काही निरोगी जीवन आहे आणि व्यायाम वगैरे तुम्ही रोज करत असाल तर केलं पण पाहिजे. त्यामुळे देखील तुमचे जे काही माइंड आहे ते देखील फ्रेश वगैरे होत असतात. तर मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं आहे. तर तिसरा पाहूयात अवस्था तिसरा, ज्या व्यक्तीमध्ये काही प्रमाणात मानसिक बिघाड व आजारपणाची लक्षणे दिसतात अशा व्यक्ती यात दिसतात. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये या ठिकाणी दिलेच तुम्हाला जो काही ग्राफ आहे जो काही आकृती आहे त्यामध्ये दिले मध्यम आजार म्हणून, म्हणजे ज्या तिसरी अवस्था जो काय आढळतो तो ज्या व्यक्तीमध्ये आजार वगैरे आढळतात. आता आजारमध्ये अशा व्यक्तींना दुःख, भीती, उदासीनता, अस्वस्थता, चिडचिडेपणा या भावनांचा अनुभव येतो. म्हणजे अवस्था 3 मधील व्यक्तींना या ठिकाणी दुःख, भीती, उदासीन इत्यादी गोष्टी आढळत असतात. अशा व्यक्तीमध्ये नवनवीन आव्हान पेलण्याची प्रेरणा नसते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना नवीन काही डोक्यात येत नाही आणि नवीन आलेलं देखील आपण नीटप्रमाणे हाताळू शकत नाही. तर आपण पुढे पाहूयात, अशा व्यक्तीमध्ये नवनवीन आव्हाने पेलण्याची प्रेरणा नसते. कधीकधी त्यांना उदासीनता जाणवतो. रोजचे दैनंदिन कामे करतानाही त्यांना थकवा जाणवतो. इतरांशी त्यांचे संबंध सलोख्यात राहत नाही. म्हणजे जे काही आजारी असल्यासारखे ज्यांना वाटत असते किंवा मध्यम आजारीची लोक असतात त्यांना जे काही उदासीन किंवा दैनंदिन कामे जे असतात ते थकवा असल्यासारखे वाटत असतात. त्यामुळे हे व्यक्ती अशा अवस्था 3 मध्ये आढळतात. त्याचा परिणाम म्हणून अशा व्यक्ती मद्यपान, अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळतात. म्हणजे त्यांनी जर अशा गोष्टीमध्ये येत असेल त्यावेळेस काय त्यांचं मन चंचल बनतं आणि त्यांनी काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्यांनी जे काही अंमली पदार्थ आहेत ते सेवन करताना दिसतात. जरी अशा व्यक्तीमध्ये मानसिक आजाराची स्पष्ट लक्षणे दिसत असली तरी अशा व्यक्ती सामान्यपणे आपले कार्य योग्यरित्या करू शकतात. अशा कार्य करणे हे त्यांना खूप अवघड जाते. म्हणजे जर त्यांची जे काही कामं असतात मानसिकदृष्ट्या जर चांगले असले तरी देखील, मद्यपान सेवन करत असले तरी देखील मानसिकदृष्ट्या जरी चांगले असते तर ते काम करतात, पण त्यांच्या जे काही कार्य असतात ते पण त्यांची काही मानसिक स्थिती आहे ते बिघडलेली असते. अशा परिस्थितीत त्यांच्यात बदल करता येणे शक्य आहे. या व्यक्तीच्या तणावाचे मूळ कारण प्रयत्नपूर्वक शोधून काढल्यास तसेच कुटुंब, मित्र यांच्याकडून भावनिक पाठिंबा मिळाल्यास या व्यक्ती आजाराशी लढू शकतात. म्हणजे या ठिकाणचे जे काही आजार आहेत ते तुम्हाला दुःख, भावना, भीती, उदासीन आणि चिडचिडेपणा असे दिसतील आणि त्याच्यामधून पार पाडता येणे आपल्याला सोयीचे आहे. कारण तुम्ही देखील या सर्व अवस्थेमधून तुम्ही पार होत असता. तुम्हाला देखील दुःख, भीती निर्माण इत्यादी होत असतात आणि त्यामधून आपण बाहेर येताना आपल्या मित्र, कुटुंब यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्या बोलल्यामुळे काही प्रमाणात काही वेळेस जी काही आपली भावना आहे ते त्या ठिकाणी कमी होते. त्यानंतर पुढे पाहत चौथा अवस्था, या व्यक्तीमध्ये तीव्र प्रमाणात मानसिक विकृतीचे लक्षणे आढळतात. म्हणजे जे काही जे काही मनावर आहे त्यांच्या किंवा त्यांच्या बुद्धीवर खूप परिणाम झालेला असतो. त्यामुळे ते जे काही व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी जास्त नैराश्य असतात. अशा व्यक्ती यात येतात. या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण होतो. त्यांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक वर्तनावर विपरीत परिणाम झालेला असतो. अशा व्यक्तीचा मानसोपचार तज्ज्ञाकडूनही उपचाराची गरज भासते. म्हणजे ही जी काही अवस्था असते ती ताणतणावाच्या आहारी गेल्यामुळे त्या ठिकाणी ते वाढल्यामुळे ती व्यक्ती कशाची गरज भासते तर ते मानसशास्त्रज्ञाची. तर पुढे पाहूयात आपण मानसिक विकृतीचे निकष. ओके, तर याच्यामध्ये आपण 5 घटक पाहणार आहोत. ओके, तर
मानसिक विकृतीची अद्याप आपण व्याख्या घेतलेली नाही. व्याख्या आपण अजूनही पाहिलेली नाही. तर पान नंबर मला वाटतं 65 आपण त्या ठिकाणी व्याख्या दिली. आधी हे जे काही घटक आहेत ते आधी बघून घेणार आहोत. मानसिक विकृतीचे निकष दैनंदिन जीवन जगत असताना एखादी व्यक्ती परिस्थितीनुसार एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो. तर आपण एखादी व्यक्ती आपण जीवन जगत असताना ती मानसिकदृष्ट्या किती पद्धतीने विकृत आहे ते आपण बघत असताना आपल्याला दिसेल की मानसिक विकृती म्हणजे काय आणि त्याचे काही निकष आहे, त्याची लक्षणे आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर असा निर्णय घेण्यासाठी मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी मानसिक आजाराचे वर्गीकरण व निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जे काही व्यक्तीचे जे काही मानसिक आजार आहे ते आपण बरे करण्यासाठी देखील त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेलाच आहे ते आपण पाहूयात. ओके, तर तुम्हाला त्यासाठी DSM व ICD या प्रणालीचा वापर केला जातो. सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM-5 आणि DSM-5 नुसार पुढील 5 निकष वापरले जातात. आता DSM-5 किंवा DSM याबद्दलची जी काही लॉंग फॉर्म आहे ते काही वेळेस गाळलेल्या जागामध्ये वगैरे विचारत जात असतात. तर पहिला पाहूया चिकित्सालयीन लक्षणे. तर याच्यामध्ये पाहूया जेव्हा एखाद्या व्यक्तीत आरोग्याच्या तक्रारी किंवा लक्षणे आढळतात तेव्हा तो आजारी आहे असे आपण म्हणतो. म्हणजे जे काही आरोग्याविषयी म्हणजे आपल्या डोकं दुखत असेल किंवा आपल्याला हाताला काहीतरी सुई वगैरे टोचवली असेल किंवा काटा वगैरे मोडला असेल तर आपण त्या ठिकाणी शारीरिक अडचणी आपण सांगत असतो डॉक्टरांना, तेव्हा त्याला आपण आजारी आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे मानसिक विकारांचे एखाद्या व्यक्तीत उद्भवणारे वर्तन, विकार किंवा मानसिक विकृतीची निगडीत लक्षणे आढळतात. आता तुम्हाला शारीरिक इजा तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे सल्ला देत असता, पण त्यानंतर शारीरिक नंतर मानसिक जे तुमचे आजार आहेत ते आपण बघत असतो. त्यावेळेस त्या ठिकाणी मानसिक आजार आणि त्यांच्यावर उद्भवणाऱ्या समस्या असतात ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो आणि ते कशा पद्धतीचे लक्षणे आढळतात ते आपण बघू शकतो. आता या ठिकाणी पुढे दिलेलेच आहे. तर अशी लक्षणे एखाद्या ठराविक विकृतीत संबंधित असतात. अशा लक्षणाच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. तर आपण जेव्हा मानसिक विचारात किंवा मानसिक ताणतणावामध्ये आपण जेव्हा जात असतो किंवा मानसिक विकृतीशी आपण निगडीत जे काही लक्षणे आढळतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला सिंड्रोम झालेत असे म्हणू शकतो. म्हणजे हे एक लक्षण आहे सिंड्रोम, ते तुम्हाला ओळखण्यासाठी. मनोचिकित्सक या लक्षणानुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करतात. म्हणजे त्या ठिकाणचे ह्याची जे काही संज्ञा आहे, सूत्र आहे ते वापरून त्या ठिकाणी जे काही मानसतज्ञ असतात ते त्या ठिकाणी उपचार करताना दिसतात. या प्रकरणात विकृतीच्या लक्षणाचा आपण चर्चा करणार आहोत. पुढे आपण तसं चर्चा करणार विकृतीबाबत. आत्ता 2 घटक संपायला आले वाटतं. ओके, तर दुसरा पाहूयात मनस्ताप व अक्षमता. कोणत्याही मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये तीव्र ताण व अक्षमता ही लक्षणे असणे आवश्यक असते. म्हणजे त्या ठिकाणी जी काही लक्षणे असतात मुख्य ते म्हणजे त्या ठिकाणी ताण आणि दुसरा अक्षमता ही महत्त्वाची गोष्ट असतात त्या व्यक्तीमध्ये राग येण्याचं. तर पुढे पाहूयात आपण ताण व अक्षमता या संदर्भात इयत्ता 11वीमध्ये माहिती घेतली आहे. मागच्या वेळेस देखील आपण ताणाविषयी माहिती घेतली 11वीमध्ये, तर तुम्हाला आठवलं असेलच. आणि अक्षमता म्हणजे ते देखील लक्षात घेतले. याचा ताणतणाव याचा अर्थ मानसिक त्रास असा होतो. यात भय, अपूर्णता, अस्वस्थ, चिडचिडेपणा या नकारात्मक भावनांचा समावेश होतो. या ठिकाणी नकारात्मक भावना म्हटले, ताण आल्यावर आपण सकारात्मक भावना देखील व्यक्त करू शकतो. यामध्ये नकारात्मक भावनामध्ये भय आहे, अस्वस्थता, अपूर्णता आणि चिडचिडेपणा या गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे ताणतणावामध्ये या गोष्टी समावेश होतात. तर यामागे ताण हे कारण असू शकते. तसेच व्यक्तीत निर्माण होणारी अक्षमतेचे कारण ताणतणाव असू शकते. म्हणजे जे काही व्यक्तीमध्ये तुम्ही अस्वस्थ जेव्हा होत असता तर त्याचं मूळ कारण असतं ते ताणतणाव असतं. अक्षमता याचा अर्थ व्यक्तीला वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अनुरूप भूमिका व कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्याची क्षमता नसणे. म्हणजे आपण जेव्हा जगत असतो आपली जी काही क्षमता असतात, कौशल्य असतात ते सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमची जी काही भूमिका असते त्या ठिकाणी तुम्ही योग्य रीतीने
पार पाडत नसताना त्यावेळेस तुमची अक्षमता निर्माण होत असते पहा. तर तिसरा पाहूयात आपण कार्यात्मक बिघाड. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येतात की जे घटक व्यक्तीचे मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेची असमर्थता निर्माण करतात, तेव्हा व्यक्तीत मानसिक आरोग्याचे निदान केले जाते. म्हणजे आपल्या जेव्हा कार्यात किंवा मानसिक, जैविक म्हणजे तुमच्या जे काही जीवनात आणि मानसिक आणि विकासामध्ये कार्यक्षमतेत तुमच्या बिघाड होत असते, तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचे मानसिक रोगाचे त्या ठिकाणी निदान केले जाते किंवा उपचार केले जाते पहा. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिलं आहे स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यास असमर्थन निर्माण होतात. तर या ठिकाणी तुमची जे काही अक्षमता आहे, तुमची काही त्या ठिकाणी क्षमता नसतात पहा. आता स्मरण म्हणजे तुम्ही जे काही आता मी बोललो ते सर्व तुम्ही साठवून ठेवणार आहे का नाही, तर मेन पॉईंट्स तुम्ही साठवून ठेवता तरी देखील ते विसरत असतात. हे देखील एक स्मरणातील अक्षमताचा भाग आहे पहा. तर पुढे पाहूयात आपण तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. म्हणजे एखादी जी काही ताणतणाव असतात त्यावेळेस आपण ज्यावेळेस जे काही मानसिक ज्यावेळेस ताणतणावामध्ये आपण पेक्षा जास्त जेव्हा प्रतिक्रिया देत असतो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जी काही मानसिक विकृती आहे ते त्या ठिकाणी यासाठी मानसिक विकृतीच्या निकषासाठी योग्य मानले जात नाही पहा. तर पाहूयात एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास निर्माण होणारी तीव्र दुःखाची जाणीव मानसिक विकृतीचे लक्षणे मानले जाऊ शकत नाही. म्हणजे हे जे काही दुःख आहे ते मानणे गरजेचे असते पहा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर स्वीकार केले गेलेल्या वर्तन मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. म्हणजे आपण जेव्हा आता एखाद्या ठिकाणी तुमचा मित्राचा वडील किंवा निधन झालं असेल किंवा तुमच्या मित्राचं निधन झालं असेल, तर त्या ठिकाणी रडणे हे सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि ते रडणे अपेक्षित देखील असते. हे आपल्याला मानसिक विकृतीच्या उदाहरणामध्ये येऊ शकत नाही पहा. तर उदाहरणार्थ पाहू त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीचे धार्मिक विधीमुळे अनुभवाला येणारी समोहन किंवा तंद्री व्यवस्था मनोविकृतीचे लक्षणे मानले जात नाही. म्हणजे आपण धार्मिकदृष्ट्या जे काही कृती असतात किंवा संस्कृतीदृष्ट्या कृती असतात ते आपण करत असताना त्यावेळेस जे काही घटक आहेत ते त्यामध्ये मानले जात नाहीत. आता पुढे पाहूयात सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाही. आता सामाजिक आणि सांस्कृतिकमध्ये म्हणजे सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला जे काही विचलन वर्तन आहे ते आपण हे मनोविकृतीचे निकष म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरले जात नाही पहा. आता सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाही. आता जे काही सांगितलं तेच खाली रिपीट केले पाहिजे. जसे समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृत वर्तन समजले जाते, पण DSM-5 नुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. आता समलैंगिकता म्हणजे किन्नर वगैरे माहिती असेल, यांच्यामध्ये जेव्हा जे काही घटक आढळतात ते आपण मानसिक विकृता म्हणू शकतो का? नाही. तर ते एक सामाजिक घटक आहे, ते समाजातील एक व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आता तुम्हाला थोडक्यात तुम्हाला मानसिक विकृती म्हणजे या ठिकाणी ठळकपणे तुम्हाला तुमची जी काही व्याख्या आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. आता पाहूयात व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती, चिकित्सालयीन लक्षणे यामध्ये भावना, विचार व वर्तन यामधील एकत्रितपणे बिघाड निर्माण होतो, त्यालाच आपण मानसिक विकृती म्हणू शकतो. आता या ठिकाणी आरोग्याची स्थिती म्हटले आणि चिकित्सालयीन लक्षणे, त्यानंतर जे काही भावना आणि तुमचे जे काही विचार आणि तुमच्या वर्तन म्हणजे या एकत्रितपणा म्हणजे जेव्हा बिघाड निर्माण होतो त्या ठिकाणी तुमचा मानसिक विकृती घडून येतो पहा. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. विविध मानसिक विकृतीचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या संकल्पना आणि आरोग्याशी संबंधित घटकांचा अभ्यास करूयात. ओके, या ठिकाणी पुढे मानसिक सदृढता म्हणजे काय ते आपण पाहूयात. ओके, तर खाली दिलेल्या 2 उदाहरणांचा अभ्यास करा आणि कोण आपल्या आयुष्यात अधिक स्वस्थ आहे ते ठरवा. लक्षात ठेवा, या दोन्ही लक्षणात वर्णन केलेली व्यक्ती मानसिक विचारांची ग्रस्त नाही. तर या ठिकाणी तुम्हाला 2 कृती दिसतील. आपण दोन्ही कृतीचा विचार करूयात. ओके, या दोन्ही कृतीचा जो काही अभ्यास आहे तो तुम्हाला
पान नंबर 66 आणि 67 वर दोन्ही ठिकाणी तुमचं स्पष्टीकरण आहे. ओके, तर आधी मी तुम्हाला कृती समजावून देतो, दोन्ही कृती. ओके, दोन्ही म्हणजे कृती 2 आणि 3. तर या ठिकाणी पहिला कर्ण हा मुलगा आहे, तुम्हाला ते कर्ण खाली अंडरलाईन करावं वाटल्यास. ओके, केलात. तर या 18 वर्षीय विद्यार्थ्यांच्या नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला, म्हणजे तो इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतला. काही आठवड्यानंतर त्याला इंजिनिअरिंग शिक्षण नीरस व कठीण वाटू लागले. त्याच्या मते इंजिनिअरिंगचे शिक्षण निरुपयोगी व वेळेचा अपव्यय करणारे आहे, त्यामुळे तो वर्गात अनुपस्थिती राहून दिवसभर कॅम्पसमध्ये फिरू लागला. म्हणजे त्यांनी जो काही त्याचं शिक्षण आहे तो त्या ठिकाणी तो एक वेगळंच आहे, त्या ठिकाणी वेळेचा अपव्यय वगैरे होतो, म्हणून त्या ठिकाणी जो काही त्याचा इंजिनिअरिंग आहे तो शाळेत तास वगैरे उडून तो कॅम्पसमध्ये वगैरे फिरू लागला. आपले आयुष्य वाया गेले आहे असे त्याला वाटू लागले. म्हणजे त्याला जो काही प्रवेश घेऊन त्या ठिकाणी तो आपलं आयुष्य वाया गेलेला आहे असा दोष ठेवत त्या ठिकाणी तो कॅम्पसमध्ये वगैरे फिरायला लागला. यामध्ये तुम्हाला पुढे स्पष्टीकरण आहेच. आपण तर फक्त समजून घ्या एवढंच की एक मुलगा होता करण नावाचा, तो इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतला, पण त्यामध्ये त्याला कठीण आणि निरस वाटू लागल्यामुळे तो सोडून कॅम्पसमध्ये वगैरे फिरू लागला. ओके, तर दुसरा पाहूयात. प्रमिला 18 वर्षाची आहे, तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. ती कुटुंबात सर्वात मोठी आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या अपत्यामधील. अशा परिस्थितीत तिला व तिच्या आईला आर्थिक संकटांना सामना करावा लागणार याची चिंता होती. म्हणजे जे काही आर्थिक भार आहे किंवा पैशाचा भार आहे तो कुटुंबावर आल्यावर प्रमिला आणि त्याची आई ह्या दोन्ही जण आपल्या कुटुंबाची वाटचाल करण्यासाठी पुढे आले. तर म्हणून प्रमिलाने दिवसा नोकरी करून रात्र शाळेत प्रवेश केला, म्हणजे जो काही पार्ट टाईम असतो, म्हणजे काही कॉलेज नाईटला देखील असतात. ती बऱ्याचदा खूप थकलेली व ताणामध्ये असायची, परंतु प्रमिलाला आशा होती की लवकरच परिस्थिती बदलेल. तिने एक स्वप्न होते. आता या ठिकाणी तुम्हाला स्वप्न होते याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करा. ओके, की एक दिवस आपण अशी संस्था स्थापना करू जिथे गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. आता गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल याच्याखाली देखील तुम्ही अंडरलाईन करा. ओके, यामध्ये तुम्हाला समजून देतो मी. तर एक मुलगी आहे 18 वर्षाची प्रमिला, तर त्याच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यानंतर तिच्या वडिलांच्या निधन झाल्यामुळे त्याची आर्थिक भार तिच्या आई यांनी प्रमिला सांभाळले. त्यानंतर त्याचं स्वप्न काय, तर त्या ठिकाणी पुढे भविष्यात तिच्यासारख्या जे काही गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत वगैरे देईल. ओके, अशा हे 2 समजले असतील. आपण तर खाली थोडक्यात पाहूयात. आपण पुन्हा खालील 2 उदाहरणांचा अभ्यास करू. या दोन्ही उदाहरणामध्ये मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींची माहिती आहे. यापैकी तुम्हाला कोणती व्यक्ती अधिक आरोग्यदायी वाटते ते ठरवा व का ते सांगा. आता या ठिकाणी पुढे पाहूयात. पुढे 2 उदाहरणं आहेत त्यामध्ये. आता मी याचं स्पष्टीकरण देणार नाही, कारण त्याचं स्पष्टीकरण इथं ऑलरेडी पुढे दिलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. 1-2 पान या दोन्ही कृतीचाच अभ्यास आहे, यामध्ये पाहूयात. ओके, तर तिसरा पाहूयात. या ठिकाणी संतोषला मादक पदार्थाचा व्यसन आहे, म्हणजे दारू वगैरे पिणे इत्यादी. मादक पदार्थ माहिती असेल, दारू, गुटखा, सिगरेट, तंबाखू वगैरे. त्याला त्याची पुरेपूर जाणीव आहे की ड्रग्सच्या सवयीमुळे, ड्रग्स म्हणजे मुलांना लवकर कळतं. ओके, तुम्हाला देखील ड्रग्स म्हणजे कळालं असेल. ड्रग्सच्या सवयीमुळे त्याचे शारीरिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान झाले आहे. आता शारीरिक म्हणजे दारू वगैरे पिल्यावर तुम्हाला शारीरिक नुकसान तुम्ही पाहिलं असेल. दारू पिणारे व्यक्ती वगैरे त्यांचं आर्थिकदृष्ट्या कसं असतं, कुटुंब कसं असतं त्यांचं इत्यादी गोष्टी. आता त्याला मादक पदार्थ सेवनाची सवय सोडायची. आता दारू पिणारा माणूस कधीही दारू सोडत नाही, सोडला तरी पण सोडतो. ते काही किती तर त्याला हे करावं लागतं, त्यामुळे तो सोडतो इत्यादी गोष्टी. ओके, तर आपण जाऊयात. त्यानंतर त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न करूनही तो अपयशी ठरला. परंतु त्याला, आता तुम्ही देखील या गोष्टीची काळजी घ्या की तुम्हाला जे व्यक्ती हे करत असतात त्यांना जाऊन भेटा, वाटल्यास त्यांना विचारा आता तुम्हाला ते सोडायचं तर तुम्ही काय करता. तर ते म्हणतात की बाबा यासाठी कंटाळा आला, मी सोडण्याचा प्रयत्न करतो तरी देखील हे सुटत नाही, अशा गोष्टी मिळतात. तर तुम्ही देखील अशा गोष्टी करू नका अजिबात. त्यामुळे तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल, तुम्ही जर करत असेल, तर ते जे काही भोगणारे आहेत त्याच्याकडे जाऊन वाटल्यास भेटा त्यांना,
की बाबा त्याने सांगतात की असं असं आहे, तू तर अजिबात करू नको म्हणून सांगतात. म्हणजे तुम्ही देखील भविष्यात मित्रांनी पाजली दारू म्हणजे इत्यादी गोष्टी तुम्ही करू नका. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही सवयीमुळे घेत असता, पहिला त्याचं चव वगैरे बघण्यासाठी घेत असता आणि पुढचं त्याचं दुरुपयोग आपल्याला आणि तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष ठेवू नका. वाटल्यास एका मित्राची मैत्री तोडा, परंतु तुमचं जे काही व्यसन आहे ते अजिबात करू नका. ओके, त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही मित्र चांगले ठेवू शकता. ओके, तर त्यानंतर आपण पुस्तकाकडे येत विषय सोडून आपण जास्त माहिती घेतलं आणि घेणे देखील गरजेचे आहे काही वेळेस. ओके, तर त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न करूनही तो अपयशी ठरला, परंतु त्याला खात्री आहे की त्याने सतत उपचार घेतल्यास तो पुन्हा सामान्य निरोगी व समाधानी जीवन जगू शकेल आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकेल. आता त्यांना खूप प्रयत्न देखील करावे लागते, त्यामुळे आधी सवय घालणे हेच एक चुकीचं गोष्ट आहे. तर या शेवटचे 2 ओळी आहेत ते तुम्ही अंडरलाईन करू शकता, ते खूप महत्त्वाचे आहेत. पुढे तुम्हाला सांगेनच मी तसंच. ओके, तर ललिताच्या पालकांचे आपसात म्हणजे आपापसात असेल या ठिकाणी सतत भांडणे होतात, म्हणजे होत असतात काहींच्या घरामध्ये, तुमच्यामध्ये देखील घरामध्ये होत असेल. तिच्या वडिलांना मद्यपानाची सवय असून कुटुंबातील प्रत्येकाला ते मारहाण करत, त्यामुळे ललिता अत्यंत दुःखी असत. ती आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुम्ही ग्रामीण आणि भागामध्ये तुम्हाला हे जास्त प्रमाणात आढळेल पहा. ग्रामीण मुले हे त्यांना हे गोष्टी माहिती आहेत पहा. तर तिने इतरांशी संवाद साधणे बंद केल्यामुळे तिला एकटेपणा जाणवते. आपला कोणताही उपयोग नाही असे तिला सतत वाटते. त्याला आपले भविष्य अंधारमय उदास वाटतो. आता अंधारमय आणि उदास वाटते याच्या खाली देखील अंडरलाईन करा. ओके, तुला भविष्यात काय करायचे हे असे विचारले असता माझ्या आयुष्यातील कोणतेही ध्येय नाही असेच ती सांगते. आता या ठिकाणी कोणतेही ध्येय नाही असे सांगते याच्या खाली देखील अंडरलाईन करा वाटल्यास. ओके, त्यानंतर तिला खूप थकवा जाणवतो व ती आयुष्याला कंटाळली आहे असे वाटतं. आता ह्याचा उपयोग मी अंडरलाईन करायला सांगितलं, तर त्याचा उपयोग मला वाटतं पान नंबर 67 आणि 68वर नक्की होणार आहे. त्यामुळे आधीच अंडरलाईन करा हे तुम्हाला सांगितलं आहे. ओके, या कृतीवरच तुम्हाला 2 पानावर माहिती दिली आहे. ओके, तर या ठिकाणी आपण जरा फास्ट जाऊयात. पहिल्या 2 उदाहरणात आपल्याला हे लक्षात येईल की प्रमिलाला अनेक अडचणी असूनही ती करणच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे. म्हणजे तुम्हाला प्रमिला तुम्ही सर्व नावाच्या खाली आधी वाटल्यास अंडरलाईन करून घ्या. पहिल्या कृतीमध्ये प्रमिला आणि करण, त्यानंतर दुसऱ्यामध्ये संतोष आणि ललिता. ओके, अशा या दोन्ही जे काही आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला अडचणी दिसून येईल. त्यानंतर अडचणी दोघांमध्ये देखील होते पहा, पण हाताळलं चांगल्या पद्धतीने कोणते? प्रतिमा. ओके, तर अडचणी असूनही ती करण्याच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे. म्हणजे आरोग्यदायी म्हणजे आरोग्याने चांगली कोण होती तर ती प्रमिला पहा. परंतु करण हा चांगला परिस्थिती असूनही त्याला समस्या देखील कमी आहेत. म्हणजे त्या ठिकाणी समस्या नाहीत, तर तो फक्त महाविद्यालयात आहे आणि त्याच्याबद्दल फक्त शिक्षण घेणे एवढेच त्याचं समस्या होतं. पण प्रमिलाचं जे काही समस्या होतं ते आर्थिक समस्या उभा करणं आणि शिकणं आणि पुढच्या जे काही ध्येय आहे ते देखील साध्य करणं हे समस्या होत्या पहा. तर तसेच उरलेल्या 2 उदाहरणात संतोष व ललिता हे दोन्ही मानसिक आजाराची ग्रस्त आहेत. पहिला आहे तो मादक पदार्थांनी आणि दुसरा आहे मादक पदार्थ व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची मुलगी आहे, त्यामुळे तिच्यावर देखील त्याचा परिणाम झालेला दिसून येतो पहा. आपल्याला असे लक्षात येते की संतोष ललितापेक्षा अधिक स्वस्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे काही संतोष हा तर मादक पदार्थ व्यसनी मुलगा आहे किंवा व्यक्ती आहे. त्यानंतर ललिता ही चांगल्या पद्धतीची आहे, तिचं आरोग्य आहे ते व्यसनी नाही, परंतु मानसिकदृष्ट्या ती एक पद्धतीनं विकृती आहे पहा. ओके, त्याचे कारण मानसिक सुदृढता असणे म्हणजे ती व्यक्ती मानसिक आजारापासून मुक्त असलेच असा नाही. आता मानसिक आजारापासून संतोषामुक्त आहे, पण या ठिकाणी ललिता मुक्त होताना दिसत नाही. ती त्याच्या ध्येय कोणतेही नाही असं म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी मानसिक विकृतता आढळते पहा. मग मानसिक सदृढतेचे काही लक्षणे आपण ओळखू शकतो का? एका बाजूला करण व ललिता आहेत व दुसऱ्या बाजूला प्रमिला व संतोष आहे. त्याच्यात मुख्य फरक काय आहे? मानसिक सदृढता म्हणजे काय याचा अभ्यास करूयात. आता पुन्हा एकदा या ठिकाणी मानसिक सदृढतेचं मानसिक सदृढतेचं नाही तर आपण मागच्या वेळेस मानसिक विकृती पाहिलं, तर मानसिक सदृढतेचं WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं या ठिकाणी व्याख्या आहे ते पाहूयात. तर ज्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमता पात्रता लक्षात येतात, जे जीवनातील सामान्य ताणतणावांना तोंड देऊ शकतात व त्यांच्या क्षमतांचा
उपयोग करून उत्तम समाजोपयोगी कार्य करून योगदान देण्यास सक्षम ठरतात त्यांना मानसिक सदृढता म्हणतात. आता यामध्ये तुम्ही फक्त सर्व एका गोष्टीवर लक्ष ठेवू शकता की स्वतःच्या क्षमता, पात्रता आणि जीवनातील ताणतणाव यांना पुढे जाऊन आपण आपले जे काही क्षमता आहेत त्याचा योग्य प्रकारे आपल्याला सामाजिक जीवनामध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्याचं योगदान करणे म्हणजे त्या ठिकाणी तुमची जी काही मानसिक सदृढता आहे असे त्या ठिकाणी म्हणले. आता पुढे पाहूयात. वरील उदाहरणामधील क्रमांक दुसरा. आता वरील जे काही उदाहरण आहे त्याच्यातील क्रमांक दुसरा पाहूयात. मध्ये उदाहरणात आपल्याला असे लक्षात येते की अनंत अडचणी असूनही प्रमिला त्याला शरण जात नाही. म्हणजे ती त्या जे काही प्रश्न आहे त्याच्यातून किंवा अडचणीतून पुढे येताना दिसते. ती अशा तणावात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. स्वतःच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात निर्माण झालेल्या तणावात्मक परिस्थितीत कितीही मानसिक त्रास होत असला तरी ती धैर्याने सामोरे जाते. तसेच भविष्यात अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून समाजाला योगदान देण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हाला हे उदाहरण का दिले तर हे आधी समजून घ्या. हे तुमच्या जीवनातील आहे, तुम्ही देखील हे करणार आहेत आणि तुमच्या देखील ही परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला हे उदाहरण दिले आणि तुम्ही त्या प्रकारे कशा पद्धतीने हाताळून घेता हे देखील या ठिकाणी दिले. त्यामुळे हे नीट अभ्यासा. फक्त तुम्ही पेपरसाठी अभ्यास करू नका, तर तुम्हाला देखील तुमच्या सामाजिक जीवनामध्ये तुमचे देखील वडील वगैरे मद्यपान व्यसनी असतील तर तुम्ही देखील ते पुढे कसे येऊ शकता, किंवा तुमचे देखील वडिलांचं किंवा तुमच्या आईचं जर निधन झालं असेल तर त्यावेळेस तुम्ही पुढे कसे येऊ शकता, एक सामाजिक कार्यामध्ये तुम्ही पुढे कसं येऊन तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही कशा पद्धतीने साध्य करू शकता याचं देखील एक थोडक्यात लर्निंग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके. आता उदाहरण तिसरा पाहूयात. उदाहरण तिसऱ्यामध्ये संतोषला मानसिक आजार असला तरी तो त्या आजारपणाशी संघर्ष करीत आहे. आता संतोष तुम्हाला दिसेल ज्याचं मादक पदार्थाचं व्यसन आहे त्याच्याशी तो संघर्ष करून त्यातून सुटण्याचा प्रयत्न आहे आणि त्या आजारापासून स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करीत आहे. संतोष स्वतःला सामान्य व्यक्ती म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे की जे त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरले. आता त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून त्यांनी पदार्थ सेवन केलं आणि त्यानंतर तो आता सोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो सोडेल आणि सोडून तो चांगला एका कुटुंब कल्याणाचा उपयोग करेल. तर आपण पुढे पाहूयात. या उलट उदाहरण क्रमांक 1 जाऊयात. मध्ये आपल्याला असे लक्षात आले असेल की करणच्या एका नामांकित म्हणजे एका फेमस कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयात यशस्वीरित्या प्रवेश मिळाला असूनही तो स्वतःला व आपल्या कर्तृत्वाला निरुपयोगी मानतो. तो आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करत नाही व आपल्या जीवनात कोणतेही ध्येय ठेवत नाही. म्हणजे आता ध्येय तर ठेवत नाही आणि पुढे जे काही क्षमता आहे त्यांचा पुरेपूर वापर देखील करत नाही. म्हणजे वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही त्याचे नष्ट झाल्यासारखे वाटतात त्याला. ओके. त्याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 4 पाहूयात. ओके. मध्ये आपल्याला असे लक्षात येईल की ललितला जीवनात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एकटेपणा जाणवते. तिला आपल्या जीवनात कोणतेही ध्येय व भविष्य नाही असे वाटते. आता ही देखील ध्येय आणि भविष्य हे दोन्ही गोष्टी नाहीत असे वाटतात आणि जो काही करण आहे तो देखील असंच वाटतो. अशाच पद्धतीने थोडे त्याचं वर्तमान पण नाही असं आहे. तर तिला आपल्या जीवनात कोणतेही ध्येय व भविष्य नाही असे वाटते. ती खूप थकलेली आहे व आपल्या स्वतःच्या क्षमतांचा वापर पूर्णपणे करण्यास असमर्थ ठरलेली आहे. म्हणजे जी काही क्षमता आहे त्याच्या ती वापरू शकत नाही असं तिचं मानसिक जे काही कृती आहे ते घडत आहे. आता वरील उदाहरणावरून आपण मानसिक सदृढतेच्या महत्त्वपूर्ण बाबी ओळखू शकतो. त्या पुढील प्रमाणे. आता वरील जे काही घटना घडल्या त्याच्याबद्दल काही जे काही मानसिक सदृढता हे आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो तर या ठिकाणी 3 घटक दिले ते पाहूयात. पहिला आहे भावनिक घटक. यात निरोगीपणा, आनंद व समाधान इत्यादी घटक येतात. आता निरोगी आणि आनंद आणि समाधानी हे कोण असतील तर ते तुम्ही उदाहरणावरून लक्षात घेऊ शकता. तर मानसशास्त्रीय घटक पाहूयात. यात उच्च स्वाभिमान, उच्च आत्मविश्वास, आत्मवास्तवीकरण क्षमता, योग्य निर्णय क्षमता, समाजातील एखाद्या व्यक्तीला गरज भागवण्याची क्षमता व परिस्थितीला बदलण्याची क्षमता आणि समाजाला योगदान देण्याची प्रवृत्ती इत्यादी यामध्ये प्रमिला तुम्हाला आढळेल. ओके. तर तिसरा पाहूया जीवन तत्वज्ञान. यात जीवनात ध्येय व उद्दिष्टे
असणे व जीवनाची स्पष्ट दिशा असणे इत्यादी घटक आहे. आता तुम्हाला संतोष हा देखील एक जीवनाचा घटक आहे. तो कुटुंबाची जी काही गरज आहे तो भागून जीवन जगू, निरोगी आणि चांगले जीवन जगू शकेल हे देखील त्याचा प्रयत्न आहे. थोडक्यात मानसिक सुदृढता म्हणजे उत्पादकता, क्रियाशीलता, इतरांशी यशस्वी संबंध प्रस्थापित करणे, ताणतणावांना सामोरे जाणे, स्वतःत बदल करणे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता इत्यादी मानसिक कार्य यशस्वीपणे पूर्ण करणे होय. म्हणजे आपले जे काही कार्य आहे ते आपण क्रियाशील, यशस्वी आणि एखाद्या चांगल्या उत्पादनासारखं आपण जेव्हा संबंध प्रस्थापित करतो तेव्हा त्यावेळेस आपण जे काही ताणतणाव येत असतात त्यांना सामोरे जात असतो आणि स्वतःमधील योग्य ते बदल घडवून आणणे, आपली जी काही परिस्थिती आहे त्यांना संकटातून सामोरे जाणे इत्यादी जे काही घटक असतात ते आपण यशस्वी जेव्हा पूर्ण करतो त्या ठिकाणी भावनिक सदृढता घडून येईल. पण WTOचं जे काही आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ वगैरे करू शकाल. जरा त्या ठिकाणी सोपी पद्धती त्या ठिकाणी सांगितलं आहे. तर पुढे पाहूयात, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले मानसिक सुदृढता ते कमी मानसिक सुदृढता अशी व्याप्ती असते. म्हणजे कमी आणि जास्त अशी मानसिक सुदृढता आढळते पहा. तर त्याचप्रमाणे चांगले मानसिक आरोगीपणा ते मानसिक रोगीपणा आणि आजारपणा अशी देखील व्याप्ती असते. आपण या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजे. जास्त चर्चा करणे गरजेचं नाही म्हणून जरा फास्ट घेतो. ओके. एका टोकाला उत्तम मानसिक सुदृढता असलेली व्यक्ती आढळतात तर दुसऱ्या टोकाला कमी मानसिक सुदृढता असलेल्या व्यक्ती आढळतात. म्हणजे जरा कमी आणि जास्त तुम्हाला हे कृतीमध्ये दिसतील. ओके. तर तसेच काहीसे प्रमाण एका टोकाला निरोगीपणा आपल्याला व्यक्ती व दुसऱ्या टोकाला रोगी आणि आजारपण असलेल्या व्यक्तीबाबत जाणवते. हे सविस्तर समजण्यासाठी खालील आकृतीचा अभ्यास करू व जॉन ट्रॅव्हिल्स यांनी 1972 मध्ये दिलेल्या मानसिक सुदृढता व निरोगीपणाचा निरंतर रूपांतर आधारित आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आधी जे काही आकृती वाटल्यास तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि पान नंबर 68 हे समोर ठेवू शकता. तर पान नंबर 68 वरील आडवी जी काही रेषा आहे ती A दर्शवते, B दर्शवते. तुम्हाला एक प्लस दिसेल आणि 4 नावे दिसतील. त्यानंतर A आणि B असं 2 रेषा ते दिसतील. ओके. तर उभी रेषा B तर मानसिक सुदृढता प्रमाण दर्शवतात. हे मानसिक सुदृढतेचे प्रमाण दर्शवतात, हे मेन लक्षात ठेवा. ओके. तर त्यामुळे आपल्याला वरील आकृतीचा 4 भाग दिसून येतात. आता 4 भाग तुम्हाला दिसतील. 1 2 3 4 या ठिकाणी भाग म्हणून लिहिलेले आहेत पहा. ओके. ते पाहिलात आणि तुम्हाला आलेख तुम्हाला थोडक्यात समजून आलं असेल किंवा आकृती समजून आलं असेल. आता पहिल्या भागात काय म्हटलं ते पाहूयात आपण पुस्तकाप्रमाणे. ओके. आता पहिल्या भागात आता भाग 1 दिसेल तुम्हाला. ओके. भाग 1 मध्ये काय म्हटले, यामध्ये असणाऱ्या व्यक्ती कशा असतात ते पाहूयात. आता पहिल्या भागात असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही मानसिक आजार नसतो. या ठिकाणी तुम्हाला निरोगी उत्तम आरोग्य दिसेल आणि तिकडे उत्तम मानसिक सदृढता या दोन्हीमध्ये जर तुम्ही पाहिलात म्हणजे 60 अंशाच्या कोनामध्ये जो काही भाग 1 आहे यामध्ये पाहिलात तर त्यामध्ये मानसिक आजार नसतो. या व्यक्ती जीवनात आलेल्या अडीअडचणी आत्मविश्वासाने सामोरे जातात, जीवनात आनंद अनुभवतात. म्हणून ही एक आदर्श व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला ही एक चांगल्या पद्धतीची जीवन जगण्याची एक चांगली भाग आहे पहा तुम्हाला. तर दुसरा पाहूयात यामध्ये कोण येईल तर कृती क्रमांक 4 आहे खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या याच्यामध्ये समाविष्ट होतात ते तुम्हाला लक्षणानुसार कोणकोणत्या भागात समाविष्ट होतात त्याची माहिती लिहायचं आहे. ओके. तर आपण याच्यामध्येच लिहूयात. तर पहिल्या भागामध्ये प्रमिला समावेश होते पहा. ओके. तर दुसऱ्यामध्ये पाहूयात त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आनंदी आहे, अनुभव घेत आहे असे गोष्टी पहा. तर प्रमिला नसेल पहा या ठिकाणी मला वाटतं. तर तुम्ही योग्य पद्धतीने लिहू शकता. ओके. तर दुसऱ्यामध्ये भागात असणाऱ्या व्यक्तींना कोणतेही मानसिक आजार दिसत नाही, परंतु त्या व्यक्तींना व्यक्तिगत समस्या असतात व त्यांना जीवनात दुःख अनुभवास मिळते. या व्यक्तींच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते. आता ललिता ही त्यासाठी सुटेबल असेल पहा. ओके. तर तिसऱ्या भागात असणाऱ्या व्यक्तींना मानसिक विकृती झालेला असते, परंतु मानसिक विकृती असूनही त्याची मानसिक सुदृढता चांगली आहे. परिणामी अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मान व आशावाद चांगला दिसून येतो. तर यामध्ये संतोष येईल पहा तुम्हाला. तर चौथ्यामध्ये पाहूयात
त्या ठिकाणी सोपे शब्द आहेत, त्यामुळे जर फास्ट येतो आधीच आपण समजावून घेतले तर त्या कृतीवरून तुम्हाला लक्षात येईलच. एखादं नाव सांगितल्यावर त्या व्यक्तीचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे या गोष्टी लवकर समजून येतील. ओके. तर चौथ्या भागात असणाऱ्या व्यक्तींना मानसिक विकृती व आजारपणा या दोन्ही समस्या आढळतात. त्याचवेळी त्याच्या ताणतणावांचा अनुभव येतो. त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते. अशा व्यक्तिमत्वाचा विस्कळीतपणा दिसून येतो व कोणतेही कार्य करण्याचा असमर्थ ठरतात. आता तुम्हाला तुमचं जे काही उत्तर आहे, आता मी मागच्या वेळेस तुम्हाला अंडरलाईन करा म्हणून सांगितलेलं होतं. ओके. संतोष आणि त्यांचे जे काही खालचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तर तुम्ही सांगायचे आहेत. ओके. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे 4 स्टेप लिहा. त्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला तुम्ही कोणाचं नाव आहे फक्त एवढंच लिहा. 1 प्रमिला, 2 ललिता, 3 संतोष. अशा तुमची जे काही जोड्या आहेत ते तुम्हाला सुटेबल करून कृती क्रमांक 4 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्ही बघू किती मुले करतात. ओके. तर पुढे जाऊयात आपण. कृती क्रमांक 4मधील जे काही नाव आहे ते तुम्ही मला सोडवून देईल अशी मी आशा करतो. ओके. तर पुढे जाऊयात. आपले शारीरिक आरोग्य जसे सदा सर्व काळ सारखेच राहिले असे नाही. म्हणजे दुःखच असतं आयुष्यभर असं काही नाही. पहा, आनंद, दुःख, भीती इत्यादी गोष्टी निर्माण होतच असतात. नाही असे नाही तर त्यात अनेक चढउतार होत असतात. तसेच शारीरिक मानसिक आरोग्यात देखील चढउतार दिसून येतात. तेव्हा आपल्याला कोणताही शारीरिक आजार होतो तेव्हा आपण तात्काळ उपचार घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शारीरिक जेव्हा अडचणी येत असतात जीवनामध्ये त्यावेळेस आपण आपले जे काही आजार आहे ते शारीरिक आजार आपण उपचार घेऊन बरे करत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी पडते तेव्हा एखाद्या व्यक्तीचे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन आपले मानसिक आरोग्य पुन्हा सुधारू शकते. आता जेव्हा तुमच्या देखील समाजामध्ये एखादा व्यक्ती वगैरे आढळत असेल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, विकृती वगैरे असलेला, त्याचा जर उपाय असेल तर ते मानसिक आरोग्यामध्ये असेल. आता डॉक्टरांनी आपण शारीरिक उपचार हे घेतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता मानसिकदृष्ट्या जे काही उपचार असतात ते यामध्ये अभ्यास करत असताना मानसिक उपचार जे काही तज्ज्ञ असतात ते देखील असतात आणि मानसशास्त्रज्ञाचे जे काही उपचार करणारे तज्ज्ञ आहेत हे तुम्हाला आढळून येतील. ओके. तर पुढे पाहूयात मानसिक विकृतीचे वर्गीकरण. ओके. या ठिकाणी 2 पद्धतीमध्ये वर्गीकरण केले. तर एवढेच पाहूयात आपण. वाटल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल, पार्ट 2 देखील मी पाठवेन. ओके. तर मानसिक विकृतीचे वर्गीकरण हे पाहूयात. तर व्यक्तीमध्ये निर्माण झालेले आजार शारीरिक किंवा मानसिक असू शकतात. म्हणजे व्यक्तीमध्ये जे काही आजार असतात ते शारीरिक आणि मानसिक असतात. आणि शारीरिक हे आपण डॉक्टरकडे उपचारादरम्यान घेऊ शकतो आणि मानसिक आजार हे आपण डॉक्टरांकडे घेऊ शकत नाही. तर ते काही तज्ज्ञांकडूनच घेऊ शकतो. कोणत्याही आजाराचे वर्गीकरण करणे आवश्यक असते, कारण आजारावरील उपचार हे आजाराच्या कारणावरून अवलंबून असतात. आजाराच्या योग्य निदान व उपचारासाठी झालेला आजार कोणत्या प्रकारचा व कोणत्या श्रेणीतील आहे हे माहिती असणे आवश्यक असतं. आता आजारावर आपण घेत असतो तेच या ठिकाणी दिलं आहे, ते जास्त काही सविस्तर माहिती सांगण्यात नाही. आता उदाहरणार्थ पाहूयात. एखाद्या व्यक्तीला मलेरियाचा जंतू संसर्गामुळे ताप येत असेल किंवा टायफॉइडमुळे ताप येते असेल तर या दोघांवर केले जाणारे उपचार वेगवेगळे असतात. म्हणून विकाराचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे त्या ठिकाणी जे काही उपचार असतात ते आपण त्या ठिकाणी डॉक्टरांकडे वगैरे घेत असतो. तर त्याचप्रमाणे विविध मानसशास्त्रीय विकृतीचे कारणे शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रातील विविध सिद्धांताद्वारे व दृष्टिकोनाद्वारे स्पष्ट केले आहेत. यासाठी अधिक संशोधन चालू आहे. म्हणजे जे काही मानसिक आजारांसाठी देखील त्या ठिकाणी जे काही संशोधन आहे ते चालू आहे. अजून देखील अलीकडे अपसामान्य वर्तनाचा निकषाचा अभ्यास केला. तेथे असे आढळून आले की ज्यात एटिओलॉजी किंवा कारक घटकांचा संदर्भ नाही तर हे वर्गीकरण मुख्य लक्षणे व ते काही सिंड्रोमच्या समुच्चयावर अवलंबून आहे. म्हणून विकृतीचे वर्गीकरण बदलत राहते तरीही वर्गीकरण अधिकाधिक वैज्ञानिक बनण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ते त्या ठिकाणी विकसित करण्याचा दिसत गेला असले त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मानसिक विकाराचे अनेक प्रकारात असून मानसिक विकाराचे वर्गीकरण पुढील 2 प्रमुख प्रणालीचा अवलंब केला जातो. त्या पुढील प्रमाणे.
आता मानसिक विकृतीचे जे काही आजार आहेत ते आपण सोडत असताना या ठिकाणी घटक आहेत त्या ठिकाणी दिले आहेत. आता पहिल्या पाहूयात. आता DSMबद्दल लिहा असं काही वेळेस डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते. त्यामुळे हे DSM म्हणजे काय, DSM-1 म्हणजे काय, ह्याची सर्व गोष्टींची आपण माहिती घेतो. ओके. विकृतीचे निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका, त्याला DSM म्हणतात पहा. तर विकृतीचे निदान आणि संख्याशास्त्रीय जी काही माहिती आहे ते त्याची एक पुस्तिका आहे, त्याच्याबद्दलची काही माहिती या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे. विकृतीचे निदान व त्यानंतर समर्पक उपचारासाठी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका सर्वप्रथम 1952 मध्ये विकसित केली. म्हणजे या ठिकाणी जी काही मानसशास्त्रज्ञांची जी काही अमेरिकेमध्ये या ठिकाणी 1952 मध्ये प्रथम विकसित केली. हे काही वेळेस गाळलेल्या जागामध्ये येऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके. तर विकारांचे वर्गीकरण करता आले. ही प्रणाली वैद्यकीय आरोग्य व्यावसायिकाकडून निदानाचे एकसारखेपणा सुनिश्चितता वापर करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे ही जी काही DSM-1 आहे ते त्या ठिकाणी जे काही व्यावसायिक आहेत किंवा वैद्यकीय आरोग्य सुविधा आहेत त्यांच्याकडून ही वापरली जाते. यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली व DSMची सुधारावी आवृत्त्या करण्यात आल्या आहे. सध्या मानसिक आजाराचे वर्गीकरण करण्यास DSM-5 ही सुधारित आवृत्ती 2013 पासून वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी जे काही आवृत्ती निघतात त्याचे त्या आवृत्त्याप्रमाणे 5 ही एक सुधारित आवृत्ती आहे. या ठिकाणी एक दिसेल पहिल्यांदा 1952ला, त्यानंतर 5वी सुधारित आवृत्ती 2013 मध्ये दिसेल. यात 22 श्रेणी आहेत व प्रत्येक श्रेणीत काही उपश्रेण्या देखील आहेत पहा. तर तुम्ही थोडक्यात त्या ठिकाणी पुस्तकाबद्दल किंवा DSM-बद्दल माहिती आहे, ते निर्मिती केव्हा झालं आणि त्याची आवृत्त्या आणि त्याचं जी काही श्रेणी हे याचं माहिती दिलं आहे. आणि ते अमेरिकन शास्त्रज्ञ आणि त्याचे एक असोसिएशन यांचं देखील नाव आहे पहा. त्यानंतर दुसरा पाहूयात. रोगाची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली आणि ICD. आता DSM आणि ICDमध्ये फरक स्पष्ट करामध्ये देखील येऊ शकतं. आता ICD पाहूयात. जागतिक आरोग्य संघटना आणि WHO, सर्व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सर्व प्रकारच्या आरोग्याची आणि आरोग्याच्या समस्याचे वर्गीकरण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. म्हणजे या ठिकाणी WHOने त्या ठिकाणी जे काही आरोग्याशी संबंधित जे काही संघटना आहे ते त्या ठिकाणी याच्याबद्दल एक प्रणाली विकसित केली आहे पहा. तिलाच रोगाचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली आणि ICD म्हणतात. आता हे WHOच आहे आणि ते एक प्रणाली आहे. हे ICD हे एक वर्गीकरणाचे रोगाचे आंतरराष्ट्रीय पद्धतीने या ठिकाणी वर्गीकरण केले आहे. त्यातील एक भाग म्हणजे तो ICD आहे पहा. त्यानंतर यामध्ये मानसिक विकृतीचा एक विभाग आहे आणि त्याच्या विभागामध्ये एक विभाग ते म्हणजे मानसिक विकृतीचा एक विभाग आहे. अलीकडे ICD प्रणालीचा 11वी आवृत्ती 2019 मध्ये सादर केली. आता वरचा जो काही DSM आहे त्याची आवृत्ती 2013ला केलं तर आधुनिक कालखंडामध्ये, तर 11वी आवृत्ती हे 2019 मध्ये सादर केलेली आहे पहा. तर त्यानुसार मानसिक विकारांच्या व्यापक 19 श्रेणी आहेत. त्याचा बहुतेक भाग DSM-5 प्रणाली सारखाच आहे, म्हणजे थोड्या प्रमाणात सेमच आहे पाहते. या सर्वांना अभ्यास करणे एका प्रकरणामध्ये शक्य नाही, म्हणून महत्त्वाच्या विकृतीचा अभ्यास करूयात. आता सर्व प्रकरण या ठिकाणी न दिल्यामुळे आता प्रमुख मानसिक विकृती आहेत ते पाहूयात. त्याच्यातील 6 विकृती आहेत. त्यानंतर पुढे थोडक्यात मानसशास्त्राचं चिन्ह याच्याबद्दल माहिती आहे. हे जे काही आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन. ओके. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दरवेळेस मी आणत असतो, तर तुम्ही ते वाचून तुम्ही सोडवू शकता. मी वाचण्यामध्ये परत वेळ वगैरे जाईल. ओके. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल ना तेवढं मी तुम्हाला नोट्स किंवा क्वेश्चन पेपर पाठवण्याचा प्रयत्न करेन. तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जावा आणि लिहिल्यामुळे मला देखील तुमची अडचणी आहेत ते कळतील. ओके. तर त्यानंतर मी आता इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.